हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि गाईज आता आम्ही सगळे निघाले कोल्हापूरला आणि नरसोबावाडीसाठी, बिकॉज उद्या आहे आमच्या पप्पांचा बर्थडे आणि नाव वी आर हेल्डिंग टू कोल्हापूर. तर गाईज आता आम्ही सगळे निघालोय. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय सातारा खंडाळा घाटामध्ये. आम्ही पुणे वगैरे सगळं सोडलंय. आता किती वाजले? आता 6:30. आणि आता आम्ही काय करतोय? काय न येणारा माणूस. हा गाईज, साई खूप शायनिंग करत होता घरी का मी येत नाही, कारण की त्याचं ट्युशन आहे. त्याला रिटेल्सला बघायला लागेल ना. टॉपर आहे ना मी, टॉपर. टॉप करायचं, बोर्ड भरून निघायचं. पेपर लिहायला पाठीमागून टॉपर. बोर्ड भरून निघायला 10वीला. मला लास्टून फर्स्ट 9th ला आहेस रे बाबा. अजून 9th बोर्ड भरून निघणार गाईच. बोर्ड फाडायचं. साक्षीदार मग हातच काय होतंय ते समजेलच तुम्हाला. आपण तर गाईस इथे आहे ना स्मारक आहे साईबाबांचं. शिर्डी के साईबाबा की जय. आता आम्ही उतरलोय चहा पिण्यासाठी आणि आता आम्ही जस्ट डिझेल वगैरे फुल केलंय आणि आता आम्ही आलोय चहा प्यायला. हॉटेल साई सेवा. तर गाईज आता आम्ही थांबलोय डिनरसाठी आणि वी आर हिअर इन हॉटेल फिश, नाही MP फिश. इथली स्पेशालिटी आहे फिशची. आणि आता आम्ही एकदम सगळे सज्ज आहोत जेवण्यासाठी. सो वी आर हिअर. ही बघ कुठल्या प्रकारचा फिश आहे. नाव आपल्याला माहिती नाही. काय ग? शिप काउंटर. आपण हा ना त्यांना. हा त्याचा भाऊ आहे बघ. याचा भाऊ आहे. नाही हो अगं रिलेटिव्ह लागतो बघ. प्रॉन्स सगळं नॉनव्हेज. अरे केकडा मम्मी. ये देखो, मैं अजिबात खेकडे से डरती नाही. इथे बघ केवढे केवढूशे. पुण्यामध्ये पण आहे ना निसर्ग. कसं आहे. तर गाईज आता आम्ही बसलोय जेवायला. साईडला तर नसून तो स्वर्ग आलेला. साईडला सांगितलं मला चप्पल पाहिजे, कोल्हापुरी चप्पल. तरच मग मी येणार नाही, तर मला पण यायचं. त्याला आम्ही लालच दाखवलं. हा आणतो आता परत जमेल झालता. मला कोल्हापूरची चप्पल पाहिजे. आण चांगली आण, 8 नंबर असं सगळं सांगितलं. आणि पप्पा इकडे बघा ना. उद्या पप्पांचा बर्थडे. इन ॲडव्हान्स हॅपी बर्थडे. गाईज इथे आमचा स्टार्टर आलेला आहे आणि माझं फेवरेट कोलंबी फ्राय. गाईज हिअर वी आर डन विथ आवर डिनर आणि खूप मस्त जेवण होतं. आणि आता आम्ही निघालोय. अभी टम्मी फुल करके कैसा लग रहा है आपको? हॉटेल MP फिश. आम्ही निघालोय ट्रॅव्हलिंगसाठी आणि अजून आम्हाला 1 तास लागणार आहे. मला तर झोप पण आले, पोट पण एकदम फुल झालं. गाईज आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूरमध्ये आणि आता अजून 7 किलोमीटर आहे. सो गाईज वी आर नाव इन कोल्हापूर. आणि गाईज आता वाजतात रात्रीचे 11:15 आणि आता मी पोहोचले कोल्हापूरमध्ये. आणि गाईज उद्या सकाळी आम्हाला लवकर दर्शनाला जायचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही जाणार नरसोबावाडी. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे डिअर पप्पा, बर्थडे, हॅपी बर्थडे, वाढदिवसाच्या हार्दिक. तर गाईस आता आम्ही निघालोय दर्शनासाठी आणि आता वाजले सकाळचे 8:45 आणि आता मी सगळे आवरून वगैरे चाललोय दर्शनात. आणि गाईस आता पाऊस पडला वाटतं जाम. पप्पा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. समीक्षा ताई. गाईज हा कोल्हापूरचं जेल, कोल्हापूर जिल्हा कारागृह शहर. तर गाईज आता आम्ही पोहोचलोय कोल्हापूर मंदिराच्या एंट्रीला. मेन गेट छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट. गाईज आता आम्ही आलोय मंदिराजवळ आणि आता पूर्व दरवाजा. तिकडून उलट्या दरवाजाने आलेलो आणि इकडे लाईन मध्ये थांबले. मी इथून नाही जायचो. मला वाटलं. तर गाईज इथे तिरुपती बालाजींचं पण मंदिर आहे. ह्या मंदिराचं दर्शन घ्यायचं आणि मग म्हणतात की देवीचं दर्शन घेतलेलं चांगलं असतं. गोविंदा. आम्ही लास्ट टाइम म्हणजे आता तिरुपतीला गेलेलो तेव्हाही येऊन गेलो कोल्हापूरच्या देवीला आणि आता परत आता झालंय आमचं दर्शन आणि दर्शन आमचं खूप फास्ट एकदम रॅपिडली झालं. 15 मिनिटामध्ये एकदम मस्त दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय नरसोबावाडीचं दर्शन घेण्यासाठी. हे गुरुदत्तांचं मंदिर आहे. दत्तांचं मंदिरामध्ये दर्शन घ्यायला इथे पण आहे एक छोटस आणि आता आम्ही घेतो दर्शन. आता आम्ही आलोय चप्पल घ्यायला कोल्हापुरी, पण माझ्या मम्मीने घेतले कुठली तरी अशामध्ये चप्पल. आणि आता मी साईलादाला पण बघायला आलेलो पण बिचाराला भेटलीच नाही. आणि माझ्या मम्मीने घेतलेली आहे. आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला आणि आता आम्ही चाललोय गोकुल हॉटेलमध्ये. आणि श्रावणीला त्यांनी रडवले. नाव श्रावणी विल टेक रिवेंज ऑफ दिस. श्रावणी आणि साईची भांडण झाले पूर्ण. कान पडत नाही श्रावणी डायरेक्ट. With the help of this you can do it.
तर इथे आम्ही नाश्ता करतोय आणि आमच्या दादाचा म्हैसूर डोसा आलाय. तो खूपच वेगळ्या प्रकारचा आलाय. सगळा म्हैसूर किसून टाकलाय का त्याच्यावरती. तळ्यामध्ये वेगळा मिळतो. हा आमच्या तळ्यामध्ये वेगळा म्हैसूर डोसा असतो. कपोलीत तळ्यामध्ये नाश्ता सेंटर आहे आमचं तळा. तिथे आमचं सँडविच आलेलं आहे. गाईस इथे खूप मज्जा आली. मज्जा आली. हॅलो गाईज. तर गाईज आमचा नाश्ता वगैरे झाला आणि त्याच्यानंतर आम्ही आलो कुमारच्या दीदीकडे म्हणजेच लीनाताईकडे आलो आहे आम्ही. आणि कोल्हापूरमध्येच आहे ती. सो आम्ही तिच्याकडे आलो आहे. नाश्ता वगैरे सगळं करून आलो आहे. बट तरी पण आता त्यांनी त्याच्या आजीकडे आलो आहे तिथूनच. आणि आता ते आम्हाला जेवायला वाटतं. आमची टम्मी तर फुल आहे बट स्टील आम्ही आता थोडं सगळेजण जेवणार आहोत. तर गाईज आज पप्पांचा बर्थडे असल्यामुळे आजी त्यांना ऑप्शन करतायत. आमची लीनाताई आमच्यासाठी भाजी करते. हो आणि आमची लीनाताई आम्हाला इकडे जेवण पण करते. हाय. आग्रह आजीकडे आलोय आम्ही. आता आजीकडे आलोय. ओवाळणी. मी हात मोठ्या आईच्या पण पंढरपूर. मोठी बहीण आहेस ना तू. तर आता आम्ही जेवायला बसलो आणि त्यांनी असं छान असे खूप पदार्थ केलेले आहेत आम्हाला. आणि आता मी बसलोय जेवायला. आरव हाय. युट्यूबला ब्लॉग बनवते मावशी. आणि ते सांग माझ्या श्रावणी मावशीच्या चॅनलला काय करा. सबस्क्राईब आणि लाईक आणि काय लाईक आणि शेअर कमेंट करा. चल आम्ही कुमार मामाकडे चाललोय. त्यांचा बर्थडे आज. नमस्कार करते. नाही आमच्या नाही. हँडशेक करा. हॅपी बर्थडे. केलं परत एकदा. आणि केक केक कुठे आहे. रात्री खाऊ आणलाय तुझ्यासाठी. चॉकलेट आणलं. आणि साई मामाला सेकंड हॅपी बर्थडे. आता आम्ही निघालोय आजीकडून आणि आता आम्ही चाललोय नरसोबाच्या वाडीला. आम्ही थांबलेलो आरवसाठी बिकॉज आरव स्कूलला गेलेला. सो त्याला आता भेटलो आणि आता मी चाललोय निघालोय. गाईस आजीने खूप छान असं जेवण केलेलं. खूप कमी वेळात खूप काही व्हरायटीज ऑफ फूड. चलो बाय 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 बाय. ये आता खोपोलीला राहिला येणार ना. डन होती का तुम्हाला तेवढी. हो होती. ठीक आहे बाय. चला काका या परत.
बाय चला मामा बाय बाय बाय. रिंगकर पोहोचलीस की हो हो. तर गाईज आता आम्ही निघालोय गेला ताईची इथून आणि आता मी चाललोय कुठे नरसोबावाडीला. आता भेटूया आपण तिथे. आता आम्ही सगळे झोपणार आहोत गाडीमध्ये. मी सोडून गाईज आता आम्ही आलोय श्री क्षेत्र नरसोबावाडी नरसिंहवाडी. आता आम्ही चाललोय आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. गाईज आता आम्ही करतोय एंट्री मंदिरामध्ये. मस्त आहे ना. तर गाईज आता आम्ही चाललोय खाली मंदिरामध्ये आणि आता आम्ही चाललोय पाय धुवायला. पण कुठे बाप्पा इथे का. आता लास्ट इयर पण आम्ही इथे आलेलो ना तेव्हा म्हणजे तेव्हा 2 तारखेला आलेलो जुलैच्या आणि आज 1 तारखेला आलोय आम्ही. बट तेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं आणि आता कंप्लीट झालंय. बोल हो. गाईज इथे सगळे कपडे वगैरे पण धुतात. ते बघ तिकडे स्विमिंग करतात. काय आता आम्ही घेतोय दर्शन आणि अजिबात गर्दी नाहीये. मग बघू शकता श्री रामचंद्र योगी स्वामी महाराज जिवंत समाधी आहे इथे. आणि गाईज आता याच ठिकाणी आमचे दोन्ही दर्शन झाले आणि खूप चांगलं दर्शन झालंय दोन्ही. बिना गर्दीचे आमचे दोन्ही दर्शन एकदम भारी पार पडलेत. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. बट आमचं आता स्टॉप आहे मावशीकडे पुण्याला ॲज युज्युअल. म्हणजे नेहमीप्रमाणे आम्ही आता तिकडे चाललोय. बिकॉज आता समीक्षाताईची बॅग द्यायची आहे तिथे. आता समीक्षाताईला बाय बाय करणार होता मी. हे शूज कुठे काढले आपण. बिना शूजचे गाईज आज मी माहीतच नाही घातली. जायचं याच ठिकाणी माझ्या लक्षातच नाही ते शूज घालायचे. तर गाईज आता इथं आमचे आले भजी कांदा भजी. तर गाईज आता आम्ही थांबलोय डिनरसाठी आणि आता आम्ही आलोय सद्गुरू हॉटेलला सातारामध्ये. आणि गाईज मी तर एकदम हाफ अँड 15 hours नाही हाफ आवर आणि 15 मिनिट्सची झोप काढले. आणि आता आम्ही उतरलोय. काय आहे 2 रुपयात वजन पहा. ये देखो छोटा भीम 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 शक्ती धूम मचाए जाम जोही. आता माझं तरी जेवण झालंय आणि आता आमची समीक्षाताई मगासपासून खाते. आमचं सगळ्यांचं झालंय जेवण. किती ओव्हर ऍक्टिंग स्वतःने ब्लॉग स्टार्ट करायला सांगितलंय. जेवायला घातला आम्ही आता आलोय समुद्रावरती आणि ती मगच 1 तास झाला ती भाकर संपवती. 2 भाकरी खाऊन झाल्या. 1 भाकरी संपवत नाही. खाल्लीस. सो गाईज आता आमचं झालंय जेवण. आणि आता गाईज अजून आम्हाला इथून 70 किलोमीटर पुणे. आम्ही खूप दमलोय ट्रॅव्हलिंग करून अजून. आणि आता हा बोगदा किती 3 किलोमीटर. हा मम्मी आणि साई काही झोपलेले आहेत आणि आम्ही चौघं जागे
निरोप समारंभ होणार आहे समीक्षाताईचा सुट्टी संपली लवकरच. आहे आता आमची. 1 किलोमीटरचा ओघदा होता. चुकीचा अंदाज. सुट्टी संपायच्या अगोदर पण एक प्लॅन आहे का? एक दिसत नाही तू. अजून एक प्लॅन आहे असं तुम्ही दिसत नसेल तरी एक प्लॅन अजून. एवढे फिरले का खूप. तिरुपती पासून फिरताय. मी तर महाबळेश्वरला गेली नाही. हे लोक महाबळेश्वरला पण जाऊन आले पण दमलं आता फिरून महाबळेश्वर. त्याच्यानंतर नाही सॉरी पहिलं तिरुपती नंतर महाबळेश्वरचे नंतर शिर्डीला गेलो नंतर आता कोल्हापूर. त्याच्या आधी लोणावळा. कोल्हापूर बर्थडे सेलिब्रेट करायला तिकडे गेलो होतो. ते एक छोटी पिकनिक होती तरी. आणि आता संडेलाच ना. आता संडेला फार्म हाउस. फिर से हम मिलेंगे वो वाले व्लॉग में. देखो अब मिलते हैं हम आपको मौसी के इधर. खोपोली इन सातारा सगळीकडे खोपोली. आंध्र प्रदेशमध्ये पण शिर्डीला गेलो होतो तेव्हा पण आता खोपोलींचा कधी तर गाईज आम्ही रात्रीचे 1 वाजता केक कापतो. पप्पांचा बर्थडे संपलेला आहे आणि आमच्या पतुताई काका मावशी दर्शनाला सगळ्यांनी पप्पांसाठी केक आणलाय. पप्पा तुमचा बर्थडे संपलाय आणि तरी पण तुम्ही केक कापते. तुम्हाला काय वाटतंय? गाईज आता 1 वाजता आम्ही चाललोय घरी. इतने ट्रैवलिंग टाइम के बाद हम आए थे मौसी के पास. पैशाची बॅग द्यायला आलोय. पैसे भरून आणले दादा. पैसे भरून आणले काय जपून ठेव. टकलू हलवांनी आदिवासी तेल लावलं काय? कुठला न्यू प्रोडक्ट? अरे आपण ऍडव्हर्टाइज करू. आता आम्ही निघालोय मावशीची इथून रात्री 1 वाजता. करेक्ट 1 वाजता आणि आता आम्ही पोहोचणार घरी 2:15 वाजता. आणि गाडीची परिस्थिती बघू शकता तुम्ही. बाय बाय काका. हॅलो कशा काका? आमचे पुणेवाले काका. फिरून येतात आंबा. गाईस आता वाजलेत रात्रीचे 2:30 आणि आता आम्ही घाट उतरतोय लोणावळ्यातला. अँड आवर व्लॉग कम्स टू एन एंड. टिल देन टेक केअर. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.